ओके. बरं, आपण पुन्हा नेक्स्ट सम कडे बघूया. 23 नंबर तुम्हाला समजवला ना मी? राईट. नेक्स्ट. 24. ओके. बरं. A coil has resistance of 30 ohm and inductive reactance of 20 ohm at frequency 50 hertz. If an AC source of 200 volt and 100 hertz is connected across the coil, the current in the coil will be, again I'm repeating, R is 30 ohm, XL is 20 ohm, F is 50 hertz, AC source, that is E is equal to 200 volt and F is equal to 100 hertz is connected across the coil. The current in the coil will be. तर याच्यामध्ये दोन वेगळ्या फ्रिक्वेन्सी काय दिल्या बघा. The coil has resistance of 30 ohm and inductive reactance 20 ohm at frequency 50 hertz. म्हणजे 50 हर्ट्ज असताना 30 ओहम आणि 20 ओहम असा इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे. पण तेच जर जेव्हा 200 वोल्टला कनेक्ट केलं आपण आणि 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी घेतली, तर करंट किती होईल ते विचारलंय. थोडंसं डोकं लावू शकता तुम्ही ह्याच्यावर आता. बघा, मी दाखवतो पुन्हा तुम्हाला, थोडंसं हिंट देतो. आर सुरुवातीला किती दिलं त्यांनी? 30 ओहम आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्स 20 ओहम. आर आहे 30 ओहम आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे 20 ओहम. पण कधी? जेव्हा एफ ची व्हॅल्यू किती आहे? 50 हर्ट्ज आहे. ओके. आता तेच जर एफ ची व्हॅल्यू किती झाली आता? 100 हर्ट्ज केली आणि ई ची व्हॅल्यू किती आहे त्यांनी दिलेली? 200 वोल्ट आहे. त्यावेळेला त्यांनी बाकी काय गोष्टी दिल्यात का? नाही. त्यावेळेला मग करंट किती होईल ते विचारलं. हा झेड आहे. बरं, आता पहिली गोष्ट, जेव्हा फ्रिक्वेन्सी चेंज होईल 50 हर्ट्जच्या ऐवजी किती होईल? 100 हर्ट्ज होईल. तेव्हा फरक कशामध्ये पडेल? आर मध्ये पडेल की एक्सेल मध्ये पडेल? फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे आर मध्ये पडेल की एक्सेल मध्ये पडेल? काय वाटतं तुम्हाला? कशामध्ये पडेल फरक? ऑफकोर्स एक्सेल मध्ये पडेल, कारण एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे? 2πfl. दॅट मीन्स एक्सेल इज वॉट? इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एफ. जर एफ तुमचं काय होत असेल, 50 to 100 होत असेल, म्हणजे वाढत असेल, तुमचं एक्सेल सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. बरोबर. आता राहिला प्रश्न करंटचा. करंटचा फॉर्म्युला काय आहे? E/Z ना. बरोबर. E/Z म्हणजे इथे झेड साठी काय येणार? बरोबर. पण एक्सेल डॅश घ्यावा लागेल, आणि इनिशियली एक्सेल किती आहे? 20 आहे. मग आता बघूया आपण. एक्सेल सुरुवातीला समजा 20 ओहम आहे, तेव्हा फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 आहे. मग आता नवीन एक्सेल होईल तो एक्सेल डॅश, तो माहिती नाहीये, तो इथे आपल्याला वापरायचा आहे, त्यासाठी तुम्ही काढतो इथे. तेव्हा फ्रिक्वेन्सी किती? 100 आहे. बरोबर. तर ह्याला जर मी डिवाइड केलं तर, ह्या गोष्टीला जर मी डिवाइड करून काढलं तर एक्सेल डॅश अपॉन एक्सेल इज इक्वल टू 100/50. थोडंसं डिवाइड कसं होईल डायरेक्ट? कारण फॉर्म्युला काय आहे? 2πf आहे. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्ट रेशिओ येऊ शकतो असा. सो हे झिरो, हा एक झिरो गेला, हा गेला, म्हणजे आले 2. बरोबर. म्हणजे तुमचा एक्सेल डॅश काय आला? 2 एक्सेल आला. बरोबर ना. म्हणजे मी इथे टाकताना काय टाकणार? 2 एक्सेल म्हणजेच किती आहे? एक्सेल किती आहे? 20. म्हणजे हे किती झाला? 40 ओहम झाला. म्हणजे तुमचं आता काय येणार बघा फॉर्म्युलामध्ये? ई ची व्हॅल्यू किती आहे? 200 वोल्ट आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे? 30 आहे, त्याचा स्क्वेअर. आणि एक्सेल डॅश आता नवीन किती आहे? 40 आहे. ठीक आहे. तर तुमचा आन्सर झाला 200/40.
30चं येणार 900, 40चं येणार 1600, बरोबर. म्हणजे 2500, त्याचा स्क्वेअर रूट काय येणार 50 येणार, आणि ते 200 येणार, बरोबर ना. 1600 प्लस 900 2500, त्याचा स्क्वेअर रूट 50, हा झिरो गेला. 20/5, आन्सर आलं 4 4 एम्पियर. इथे महत्वाचा होता, लक्षात घ्या. एक एक्सेल दिला होता तेव्हा फ्रिक्वेन्सी वेगळी होती, आणि दुसऱ्या एक्सेल साठी फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. मग आपल्याला जो आय काढायचा तेव्हा ह्या फ्रिक्वेन्सीसाठी काढायचा आहे. ह्या फ्रिक्वेन्सीसाठी तुमचा एक्सेल वेगळा होता, तो इथे मी काढून घेतला, तो इथे पुट केला. तुम्हाला जो एक्सेल दिला होता तो ह्या फ्रिक्वेन्सीसाठी दिला होता. आरचा काय संबंध नाही, आर चेंज नाही होणार, आर तेवढाच राहणार आहे. आर वापरलाय मी इथे, बिकॉज आर इज नॉट, इट इज इंडिपेंडेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. कळालंय का? हो. नेक्स्ट सम बघूया. हो सर. बर, ठीक आहे. निलेश, निलेश ऍड नाही झाला वाटतं. एक मिनिट हा. ओके, नेक्स्ट सम बघूया आता आपण. An AC source of frequency 50 Hz and EMF 220 volt is connected to LR circuit having L is equal to 0.4 upon pi and R is equal to 30 ohm. क्लिअर आहे ना सर्व? एल दिलाय तुम्हाला, आर दिलाय, फ्रिक्वेन्सी दिली आणि ईएमएफ दिलाय. बघा तेच तेच रिपीट होत आहे. द इम्पिडन्स ऑफ द सर्किट अँड एसी करंट फ्लोईंग इन द सर्किट. आता काल बघा दोन दोन ऑप्शन विचारले होते, तर काल तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जी गोष्ट वेगळी आहे तीच फक्त फाईंड करा. आता इथे बघा 4.4, 7.5, 6.0, 4.4, हे तुम्हाला जे एसी करंट बघा दोन गोष्टी विचारल्या, एक म्हणजे इम्पिडन्स, दुसरं म्हणजे एसी करंट. एसी करंट मध्ये काही गोष्टी डुप्लिकेट होत आहेत, बरोबर. मग अशाला आपण एसी करंट फाईंड न करता काय फाईंड करूया, फक्त इम्पिडन्स. तो प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे ना, मग ते जे आन्सर येईल तेच मॅच होईल. मग त्यावेळेला फक्त करंट फाईंड करायची गरज नाही पडणार. ओके. मग इम्पिडन्स साठी फॉर्म्युला काय असतो, सिम्पल. इम्पिडन्स साठी फॉर्म्युला काय येईल, इक्वल टू अंडर रूट आर प्लस एक्सएल मायनस एक्सयू. एक्सी ची गरज पण नाहीये, एक्सी दिला त्यांनी, सी आहे का, नाही. एल आर आहे. सो डायरेक्ट तुमचा झेडचा फॉर्म्युला येईल ना, स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर, बस एवढंच आहे. आर स्क्वेअर किती तुमचा 30 आणि एल 0.4/पाय, जिथे काय येणार 30चा स्क्वेअर प्लस एक्सेल काय येणार 0.4/पाय. हा आपला एल आहे, त्याच्या बाजूला 2πf तर घ्यावा लागेल ना, 2πf L. हा पाय पाय कॅन्सल, एफ दिलेला आहे ना त्यांनी, म्हणजे किती होईल 900 होईल 30चा स्क्वेअर 0.4. आता ह्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला, लक्षात घ्या. 0.4चा स्क्वेअर येणार 0.16, बरोबर. इथे हा 2 होता, 2 कॅन्सल नाही करू शकत, त्या स्क्वेअर झाला 4, बरोबर. आणि एफ, एफ किती आहे, एफ आहे 50 हर्ट्ज, स्क्वेअर, बरोबर ना. म्हणजे काय होईल 900 प्लस, आता इथे तुम्ही जर ऍडजस्ट केले तर हे 2 झिरोच्या सोबत ऍडजस्ट होतील, हे कॅन्सल जाईल म्हणजे हा कॅन्सल होईल, 16 राहतील, बरोबर. तर इथे 25 चौक 100 होणार, आणि 16, 100 × 16 म्हणजे 1600, म्हणजे राहिलं काय, बरोबर ना. हो. त्याचा आन्सर तेच फायनल आन्सर जे असेल तिकडे बघा इथे आहे सर, ए. ठीक आहे.
नेक्स्ट 26. फॉर सिरीज LCR सर्किट विच वन ऑफ द फॉलोइंग इज रॉंग स्टेटमेंट. बघा, potential difference across resistance R and that across capacitor have phase difference of pi by 2 radian. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, बघा रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर यांच्यामध्ये पाय बाय 2 रेडियनचा डिफरन्स आहे, हे बरोबर आहे, राईट आहे. कुठली तरी एक गोष्ट आता बघा, दोन ऍस्पेक्टने आपण बघू शकतो. कोणत्या दोन ऍस्पेक्टने? एक तर तुम्ही EMF अँड करंटला कम्पेअर करू शकता, ही एक गोष्ट. ती गोष्ट जर बघितली तर आपण काय बघितलं, आर साठी 0 डिग्री फेज डिफरन्स, एल साठी EMF लीड आणि सी साठी EMF लॅग, पाय बाय 2 ने आणि पाय बाय 2. हे तुम्ही एकतर बघू शकता, किंवा दुसरी गोष्ट EMFच बघायचा, आयला मी साईडला ठेवणार. तर EMF बघताना हे साईडला ठेवायचं, आयला ह्या दोघांमधलं कम्पेअर करायचं. म्हणजे कसं कम्पॅरिझन करणार? एक तर 0 आणि पाय बाय 2चा कम्पॅरिझन होईल, किंवा इथे पाय बाय 2 आणि पाय बाय 2चा कम्पॅरिझन होईल, किंवा इथे 0 आणि पाय बाय 2चा कम्पॅरिझन. म्हणजे काय, जर मी आरचा विचार केला तर, सॉरी, आर आणि सी चा विचार केला तर EMF मध्ये पाय बाय 2चा डिफरन्स आहे. जर मी आर आणि एल चा विचार केला तर EMF मध्ये कितीचा डिफरन्स आहे? पाय बाय 2चा डिफरन्स राहील. पण मी जर एल आणि सी चा विचार केला तर EMF मध्ये कितीचा डिफरन्स राहील? पाय रेडियनचा डिफरन्स राहील. म्हणजे मी ते करंटला साईडलाच ठेवलं, दोन प्रकारे कम्पॅरिझन होऊ शकतं. मी नुसतं आर ठेवला तर EMF आणि करंट मध्ये कम्पेअर होईल, नुसतं EMF किंवा नुसतं करंट ठेवला तर RL RC किंवा LC मध्ये कम्पॅरिझन होईल. तर आता त्यांनी ज्या प्रकारे स्टेटमेंट दिले त्याच्यावरून कळतंय की आपल्याला आयला साईडला ठेवायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं कम्पॅरिझन करायचं आहे आर आणि सी साठी. तर आर आणि सी साठी पाय बाय 2 रेडियन राईट आहे. अप्लाइड EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स आर इन द सेम फेज, हे पण राईट आहे. म्हणजे EMF तुम्ही जो अप्लाय केला आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे, बघा आता बोला सर EMF आणि पोटेन्शियल डिफरन्सचा फरक काय? इथे लक्ष द्या, तुम्हाला त्यांनी स्टेटमेंट काय केली आहे, हा आर आहे आणि इथे अप्लाइड EMF आहे. सो हे अप्लाइड EMF आणि इथे जो जनरेट झालाय तो पोटेन्शियल डिफरन्स ER, हे अप्लाइड EMF. पण रेजिस्टन्सच्या केसमध्ये दोन्ही सेम असतात, नो फेज डिफरन्स, म्हणजे 0 डिग्री फेज डिफरन्स, दॅट इज दे आर इन फेज. सो अप्लाइड EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस आर इज सेम इन केस ऑफ रेजिस्टन्स. ओके, नेक्स्ट अप्लाइड EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इंडक्टर, हे कळलं, हे पण राईट आहे, हे पण राईट आहे. थर्ड, अप्लाइड EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इंडक्टर. आता इंडक्टर बद्दल बोलतायत, EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स बद्दल कम्पेअर करतात. आता त्याच्यामध्ये फेज डिफरन्स पाय बाय 2चा आहे का? अप्लाइड EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स झिरोच आहे. पाय बाय 2चा असतो की नसतो? असतो, यस आहे. ठीक आहे, झिरोच असतो ना. नाही नाही नाही, EMF कोणाबद्दल बोलतोय आपण? इंडक्टर बद्दल बोलतोय. रेजिस्टन्स मध्ये नो फेज डिफरन्स, इंडक्टर मध्ये तुमचा EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स घ्या किंवा EMF आणि करंट घ्या, फेज डिफरन्स पाय बाय 2चाच आहे. ओके, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा रेजिस्टन्स आहे ना तेव्हा तेव्हा फेज डिफरन्स 0 आहे. एक कॉमन लक्षात ठेवा, कारण ते कशाही विचारतो. जेव्हा जेव्हा रेजिस्टन्स आहे तेव्हा तेव्हा फेज डिफरन्स कुठलाहीच नाहीये. पण जेव्हा जेव्हा एल आहे तेव्हा तेव्हा करंट EMF असू दे किंवा EMF पोटेन्शियल डिफरन्स असू दे, पाय बाय 2चा फेज डिफरन्स आहे. जेव्हा जेव्हा इंडक्टर आहे तेव्हा सुद्धा तुमचा EMF किंवा अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स मध्ये कम्पॅरिझन करा, किंवा EMF किंवा करंट मध्ये कम्पॅरिझन करा, फेज डिफरन्स कितीचा राहणार आहे? पाय बाय 2चाच राहणार आहे. ओके, आता पुढचं स्टेटमेंट काय बघा, म्हणजे हे पण राईट आहे, हे पण राईट आहे, हे पण राईट आहे, तर रॉंग विचारलं. पुढचं स्टेटमेंट काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कॅपॅसिटर अँड इंडक्टर किती असायला पाहिजे? तो पाय रेडियनचा असतो. किती असतो? पाय रेडियनचा. बरं, हे सम किंवा हे MCQ नाही समजलं असं कोण असेल त्यांनी मला सांगा, मी अनम्यूट करतो. मला नसेल समजलं सांगा अनम्यूट करून, मी एक्सप्लेन करतो परत. कॉमन गोष्ट काय लक्षात ठेवायची कळली?
तुम्ही कोणाचंही कम्पॅरिझन केलं तरी आर साठी जे काय कम्पॅरिझन आहे, बघा बघा हे जे दोन स्टेटमेंट आहेत ना, ए आणि डी, हे कम्पॅरेबल आहेत. त्यांनी काय केलं आहे, पोटेन्शियल डिफरन्स रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर किंवा कॅपॅसिटर आणि इंडक्टर बद्दल कम्पॅरिझन केलं. म्हणजे हे कम्पॅरिझनसाठी योग्य स्टेटमेंट आहे. हे जे दोन स्टेटमेंट आहे वेगळ्या ऍस्पेक्टने कम्पॅरिझन करतायत. हे कोणामध्ये कम्पॅरिझन करतायत, ईएमएफ आणि पोटेन्शियल डिफरन्स मध्ये करतायत. जरी असं पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ मध्ये कम्पॅरिझन केलं तरी आरच्या बाबतीत फेज डिफरन्स नसतो, म्हणजे सेम फेज असतं, म्हणजे हे राईट आहे. एलच्या बाबतीत फेज डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स ईएमएफ असू दे किंवा पोटेन्शियल डिफरन्स करंट असू दे, π/2चाच असतो. पण कॅपॅसिटर आणि इंडक्टरच्या बाबतीत फक्त पोटेन्शियल डिफरन्सचं कम्पॅरिझन केलं ईएमएफ ला साईडला ठेवून, तरी फेज डिफरन्स हा पायचा असायला पाहिजे, π/2चा नाही. कॅपॅसिटर आणि इंडक्टर साठी कळालं हे? जाऊया पुढे. हो सर. 27. ठीक आहे. An inductor coil takes current 8 ampere when connected to an 100 volt and 50 hertz. A pure resistor under the same condition takes current of 10 ampere. लक्षात घ्या काय काय सांगतात, नीट आपण लिहून घेऊया. काय सांगितलंय, इंडक्टर कॉइल टेक्स करंट ऑफ 8 अँपियर कनेक्टेड टू 100 वोल्ट अँड 50 हर्ट्स. इंडक्टर कॉइल आहे, या शब्दाकडे लक्ष होतं का तुमचं? बघा, जेव्हा एल आहे, एल साठी करंट किती आहे, 8 अँपियर, आणि व्होल्टेज किती आहे, व्होल्टेज म्हणा किंवा त्याला ईएमएफ म्हणा, 100 वोल्ट आहे, फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्स. 100 वोल्ट, फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्स. ओके. पुढे काय सांगितलंय, सो अ प्युअर रेजिस्टर म्हणजे आर अंडर द सेम कंडिशन, म्हणजे हे सेम राहिलं, टेक्स करंट ऑफ 10 अँपियर. सो प्युअर रेजिस्टर आर असेल तेव्हा करंट किती येतोय, 10 अँपियर. व्ही किती आहे, 100 वोल्ट, आणि एफ किती आहे, 50 हर्ट्स. हे कळालं तुम्हाला? काय केलंय ते लिहून घेतलंय फक्त मी. पुढे, नाव इफ इंडक्टर कॉइल अँड रेजिस्टर आर कनेक्टेड इन सिरीज. आता लक्षात घ्या, ह्या दोघांना जर मी सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर काय होईल बघा. इंडक्टर कॉइल आणि रेजिस्टन्सला सिरीज मध्ये कनेक्ट केलं आणि ते मी काय ठेवलं, हेच ठेवलं, 100 वोल्ट आणि 50 हर्ट्स ठेवलं, सिरीज मध्ये कनेक्ट करू ना. हे कशासाठी आहे, सेपरेशन मध्ये, हे सेपरेट सेपरेट असताना सिरीज मध्ये कनेक्ट केल्यावर हे सेम आहे. पण त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय, ह्याला मी सध्या साईडला ठेवतो, ह्या दोन गोष्टी साईडला ठेवतो. देन द करंट इन द सिरीज कॉम्बिनेशन. मग करंट कसा काढणार ह्याच्यासाठी, ह्या गोष्टीसाठी, हा एल आहे, हा आर आहे. करंटचा फॉर्म्युला काय आहे, E/Z, बरोबर आहे ना. म्हणजे फॉर्म्युला काय आला असता, √R² प्लस XL². म्हणजेच काय आला असता फॉर्म्युला, R/R² प्लस 4π²f²L², बरोबर ना, 2π/f². बरोबर. मग करंट आपल्याला मिळाला असता, काय प्रॉब्लेम नव्हता. पण त्यांनी इथे सेपरेटली असताना फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज घेतली आहे, आणि सिरीज मध्ये कंबाईन केल्यावर, नीट चेक करा सम मध्ये, सिरीज मध्ये कंबाईन केल्यावर इफ इंडक्टर कॉइल अँड रेजिस्टर आर कनेक्टेड इन सिरीज टू 100 वोल्ट अँड 40 हर्ट्ज, याला फोकस करा. तर मग करंट किती आहे, मग आता मला सांगा, इथे 50 हर्ट्जचं मी किती केलं, 40 हर्ट्ज केलं, तर ह्या ह्याच्यामध्ये कुठे फरक पडेल रे, कशामध्ये फरक पडेल, एक्सेल मध्ये फरक पडेल ना, बरोबर ना, एक्सेल मध्ये करंट फरक पडेल. हो. मग इथे एक्सेल जो आहे ना, तो वेगळा घ्यावा लागेल, हा ह्या रेफरन्सने एक्सेल नाही येणार तो. बरं, दुसरी गोष्ट, तुम्हाला इथे आर दिलाय का रे, आर दिलाय, नाही दिलाय. एक्सेल दिलाय का आधीचा तरी, नाही दिलाय. मग तो पण आपल्याला थोडासा रेफरन्स घ्यावा लागेल, बरोबर. बघा, मग ह्याच्यावरनं तुम्हाला एक्सेल काढता येईल का, ह्या दिलेल्या माहितीवरनं काढता येईल ना एक्सेल, दिलेल्या माहितीवरनं. एक्सेल इज इक्वल टू व्हॉट, E/, काय ना, आय येईल ना, बिकॉज आय इज इक्वल टू E/एक्सेल ना. एक्सेल इज इक्वल टू व्हॉट, E/I. ई किती आहे, 100, आय किती आहे, आय किती आहे, 8. एक सध्या मी ठेवतोय. बरं, आर कसा काढणार तुम्ही,
100/10. हे गेलं, हे गेलं, म्हणजे हे 10 ओहम आलं आणि हे हेनरी आलं. पण हा एक्सेल इथे वापरायचा आहे का रे? ते हा एक्सेल वापरायचा आहे का? नाही. आता एक नवीन एक्सेल मिळेल. कोणता? आठवतं तुम्हाला नवीन एक्सेल कोणता? जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होईल, 50च्या ऐवजी 40 होईल. आता हा एक्सेल तुम्हाला मिळाला आहे समजा. हम्म मग अशी वापरल्याप्रमाणे एक्सेल डॅश अपॉन एक्सेल इज इक्वल टू एफ डॅश अपॉन एफ. बरोबर ना? हे थोडे बारकावे लक्षात ठेवा. हा मल्टिप्लिकेशन चिन्ह हा एक्सेल आहे. एफ डॅश अपॉन एफ. एफ डॅश किती आहे? 40 नवीन. जुना किती आहे? 50 आहे. सो 40/50. आणि जुना एक्सेल किती आहे? 100/8. इथे काढलं ना आपण पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट. पहिली गोष्ट मी हे का केलं कळलं तुम्हाला? तुम्हाला कुठे एक्सेल दिलाय का इथे? आर दिलाय का नाही? तर एक्सेल आणि आर पहिले काढून घेतले. तर दुसरी गोष्ट, तो फॉर्म्युला इथे मी वापरला असं डायरेक्टली एक्सेल आणि आरचा. आरला काय प्रॉब्लेम नाही, कारण आर चेंज होत नाही फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे. मी आर तसाच ठेवला. पण माझा प्रॉब्लेम आहे एक्सेलचा. आर इथे इथे फ्रिक्वेन्सी 50च्या ऐवजी 40 आहे. इथे घेताना 50 होतं, आता 40 आहे. त्यामुळे मी एक्सेल नवीन तो काढतो पहिला या फॉर्म्युलाने. 8×1 = 45. बरोबर, हा झिरो गेला, हा झिरो गेला. बरोबर ना? म्हणजे राहिलं काय? हा झिरो गेला, हा झिरो गेला. बरोबर. हा 5 आणि हा 5 गेला, म्हणजे राहिले 10. 10 ओहम. म्हणजे तुम्हाला इथे डायरेक्टली एक्सेल मिळतोय. आर किती मिळाला मला? 10 /10 चा स्क्वेअर. बरोबर ना? 100 + 100. 10 अपॉन काय येणार? 2 × 10 √2 × 10 येईल. सोडून बघा तुम्ही. 10 कॅन्सल, म्हणजे 1/√2 आलं करंट. ठीक आहे. ऑप्शन काय येणार मग? इथे आहे. आहे का इथे? ऑप्शन मध्ये मला वाटतं सेम दाखवत नाहीये. म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी मग मिस्टेक झाली असणार, मे बी कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी मिस्टेक झाली असणार. पण हे तुम्हाला सम समजलं काय केलंय ते? हा सर, ते दोन केसेस दिलेत का इंडक्टरचे? इंडक्टरच्या 2 केसेस ऑटोमॅटिक झाले हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण फ्रिक्वेन्सी बघा, हे जेव्हा तुम्हाला माहिती दिली ना, तेव्हा फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज होती. आणि जेव्हा त्या दोघांना सिरीज मध्ये करून करंट विचारला तेव्हा फ्रिक्वेन्सी 40 हर्ट्ज ठेवले त्यांनी. 40 हर्ट्जचा परिणाम आर वर होत नाहीये, त्यामुळे आर मी आहे तोच घेतलाय. बरं, इथे फॉर्म्युला माझा चुकला. इथे ई घ्यायचा आहे ना, मी इथे चुकून आर घेतला. इथे इथे चुकलंय माझं. इथे आर घेतला ना, तो चुकला. इथे इथे ई घ्यायचा आहे, सॉरी. इथे तुमचा ई येणार आहे. हे मिस्टेक झाली माझी. म्हणजे इथे 100 येणार, 100. ठीक आहे. मग हा झिरो आणि हा झिरो जाईल. ते पुढे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मला इथे फक्त एक मिस्टेक झाली. बाकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच तुमचं इथे ई सेम राहणार, आर सेम राहणार. फक्त एक्सेलच्या ऐवजी नवीन एक्सेल मिळणार. पण ओरिजिनल एक्सेलच नव्हता, तो आपण काढून घेतला आधी. कळतंय का? हो सर. ठीक आहे. सोल्युशन दाखवतो मी. किती नंबरचं आहे? 27. बघा, एक्सेल डॅश नवीन. नवीन का काढलं ते पहिले कळलं का तुम्हाला? फ्रिक्वेन्सी चेंज आहे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये केल्यावर. बघा, इनिशियली एक्सेल जो होता तो 100/8. मी काय कॅल्क्युलेट नाही केलं, मी 100/8च ठेवलं ना मग असे. हा, आणि मग नवीन एक्सेल काढून घेतला त्याने. पण नवीन एक्सेल का काढायचा ते क्वेश्चन क्लिअर झाला तुम्हाला? एक्सेल डॅश 40/50. नवीन फ्रिक्वेन्सी, जुनी फ्रिक्वेन्सी. 10 ओहम आला. रेजिस्टन्स सेम राहणार, म्हणजे झेडची व्हॅल्यू त्यांनी इथे काढून घेतली. आणि आय म्हणजे काय? E/Z. मग तुम्हाला बोललो बघा, ते 100च्या ऐवजी मी 10 घेतले, त्यामुळे 10 कॅन्सल झाल्यामुळे √2 आला. पण ते चुकलं, 100 पाहिजे इथे. 100/10 म्हणजे वरती 10/√2 झाला. मग वरती खाली √2 ने ऍडजस्टमेंट केली, आन्सर 5√2 येतं. कळलं ना? एक मिनिट सर. एक मिनिट आहे बघा.
ठीक आहे, सगळ्या कपडे. हो. नेक्स्ट 28. Same current is passing in two AC circuit. First circuit contains only inductance, the other contains only capacitor. काय हे तरी कळलं तुम्हाला तीन लाईन्स? दोन एसी सर्किट आहे, एक आहे इंडक्टर आणि एक आहे कॅपॅसिटरचा. सिम्पल. What is the effect of values of the current in the two circuit if the frequency of the alternating EMF is increased? तर फ्रिक्वेन्सी वाढल्यावर करंट मध्ये काय फरक पडेल? लॉजिकली विचार करूया आपण आन्सर न बघता. फ्रिक्वेन्सी वाढल्यावर मला सांगा, एक्सेल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एफ आणि एक्ससी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एफ. पण तुम्हाला करंट मधला फरक पाहिजे असेल तर मी करंटचं जर रिलेशन एफशी काढलं तर इनव्हर्स रिलेशन येईल. कारण रेजिस्टन्स जर वाढला तर करंट कमी होतोय. म्हणजेच एलच्या बाबतीत करंट कधी वाढेल? जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी होईल तेव्हा. आणि इथे एक्ससीच्या बाबतीत करंट इथे आय एल घेतो, ते आय सी घेतो. करंट कधी होईल? जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढेल तेव्हा. हे रिलेशन कोणतं आहे? फ्रिक्वेन्सी आणि रेजिस्टन्स. आणि हे रिलेशन मी कसं मिळवलं? फ्रिक्वेन्सी आणि करंटचं. कारण रेजिस्टन्स जर इथे वाढला ऍप सोबत तर करंट कमी होणार, आणि जर रेजिस्टन्स कमी झाला ऍप सोबत तर करंट वाढणार. म्हणजेच ऍप कमी झाल्यावर करंट वाढणार. हे कळलं का तुम्हाला? हे पूर्ण समजलं का? का मी असं कन्वर्ट केलं करंट मध्ये? कारण त्यांनी काय विचारलंय, करंट वर काय परिणाम होईल इफ द फ्रिक्वेन्सी, व्हॉट इज द इफेक्ट ऑन द व्हॅल्यूज ऑफ करंट. या दोघांची फ्रिक्वेन्सी काय होते? इन्क्रीज होते. मग आता जर इन्क्रीज झाली, मला सांगा, जर इन्क्रीज झाली तर कॅपॅसिटिव्ह जो सर्किट आहे त्याचा करंट वाढणार आहे, आणि इंडक्टिव्ह सर्किटचा करंट, बघा एफ कमी झाल्यावर करंट वाढतोय, पण एफ जर वाढलाच आय कमी होईल ना इंडक्टर केसमध्ये. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढली तर कॅपॅसिटरचा करंट वाढणार आणि इंडक्टरचा करंट कमी होणार फ्रिक्वेन्सी वाढल्यावर. मग त्याप्रमाणे ऑप्शन बघूया आपण. बघा काय बोललो मी, कॅपॅसिटरचा करंट वाढणार आणि इंडक्टरचा करंट कमी होणार. दोन्ही केसमध्ये करंट डिक्रीज होणार का? नाही. दोन्ही केसमध्ये करंट इन्क्रीज होणार का? नाही, कारण ते युनिव्हर्सली प्रपोर्शनल आहे. कुठला ऑप्शन येईल? ती. कुठला येईल? सी. हम्म. यस. फर्स्ट केस कोणता आहे? कॅपॅसिटरचा आहे ना. फर्स्ट सर्किट कोणतं आहे? ओनली इंडक्टन्स आहे. पहिले इंडक्टन्स वाला करंट कमी होणार फ्रिक्वेन्सी वाढल्यावर. म्हणजे आन्सर इज डी. आन्सर काय? डी आहे. कळालं की नाही कळालं? कळतंय का? ते रिलेशन आहे ना फक्त रिलेशन एक्सेलचा आणि एक्सचा इन्व्हर्सली. कॅल्क्युलेशन नाही केलंय, पण हे हा म्हणजे ते टेक्स्टबुकच्या फॉर्म्युलामध्ये पण आहे ना डायरेक्ट. यस. डिक्रीज आणि इन्क्रीज कशाबद्दल बोलतायत ते? रेजिस्टन्स बद्दल बोलतात की करंट बद्दल बोलतायत? करंट बद्दल. करंट बद्दल बोलतात. आणि आपल्या रिलेशन फ्रिक्वेन्सी रेजिस्टन्स बद्दल माहिती आहे, आपण ते करंट मध्ये कन्वर्ट करून घेतो. हा. VI वापरून. ठीक आहे. हा. ओके, नेक्स्ट 29. A series LCR circuit is connected to an alternating voltage source of frequency F. इथपर्यंत काय जनरल माहितीच दिली, काय वेगळं काय सांगितलं नाहीये. की इफ द करंट लीड्स द EMF बाय 45 डिग्री, म्हणजे काय दिलेलं आहे? फाय दिलं नाही ते. करंट लीड करू दे, करंट लॅग करू दे, जो अँगल आहे तो फायच आहे. देन द व्हॅल्यू ऑफ सी इज व्हॉट? व्हॅल्यू ऑफ सी काढताना तुम्हाला ऑप्शन बघा काय काय. ऑप्शन मध्ये एल आणि आर दिसतोय ना. व्हॅल्यू ऑफ सी काढताना तुमच्या ऑप्शन मध्ये एल आर आहे, म्हणजे LCR सर्किट बद्दल बोलतोय. मग आणि फाय पण दिलाय. मग तुमच्याकडे ऑप्शन काय राहतं? एक तर कॉस फाय इज इक्वल टू, तुम्ही काय वापरू शकता? R/Z वापरू शकता. ठीक आहे, तर हे वापरू शकता. किंवा दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? tan phi इज इक्वल टू
एक्ससी मायनस एक्सेल घेतो कारण इथे करंट कॅपॅसिटीचा करंट लीड करतोय म्हणून एक्ससी मायनस एक्सेल घेतलाय. अपॉन झेड वापरू शकता, अपॉन आर वापरू शकता, सॉरी. कुठला बेटर वाटतं तुम्हाला? तर 45 डिग्री दिल्या म्हटल्यावर आपण हाच घेऊया ना टॅन वाला, कारण टॅन 45 वन होतं. हो हो. आपल्याला विचारलं काय कळलं का तुम्हाला? सी विचारलंय, सी. एक्ससी फाईन करणार ना सी ह्याच्यात. आपला आहे ना, तो आपण काढूया, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग बघा मी सोडून दाखवतो. हा. टॅन 45 इज इक्वल टू एक्स सी मायनस एक्सेल ना, तर इथे काय ना 2 पाय एफ, सॉरी, 1/2 पाय एफ सी. एक्स सी पुढे घ्या कारण करंट लीड करतोय सध्या, तर लक्षात घ्या. ठीक आहे. ते काय येणार 2 पाय एफ एल अपॉन इथे काय आहे एक्सेल मायनस एक्स सी डिवाइड बाय आर. पर्यंत कळालंय? काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही नाही. बरं, एक मिनिट हा. पुढे आता हा तर वन झाला, म्हणजे आर इथे घेतो मी. हा वन होईल ना, टॅन 45 वन झाला, मग आर तिकडे गेला. इथे काय राहिलं 2 पाय एफ सी मायनस 2 पाय एफ एल. सी पाहिजे ना आपल्याला, पहिले ह्या फॅक्टरला मी एकत्र एकटा ठेवतो, म्हणजे हा तिकडे गेला. आर प्लस 2 पाय एफ एल इज इक्वल टू 1/2 पाय एफ सी. तर सी पाहिजे. मी काय करतो, उलट करतो. 1/r प्लस 2 पाय एफ एल इज इक्वल टू 2 पाय एफ सी. तर सी पाहिजे, तर ह्याला मी तिकडे पाठवतो खाली. म्हणजे काय होईल, सी इज इक्वल टू 1/2 पाय एफ आला, हा वाला खाली आला. आणि ब्रॅकेटमध्ये घ्यायला लागेल हे आर प्लस 2 पाय एफ. ठीक आहे. आन्सर कुठलं दिसतं बघा, हे दिसतंय बघा मॅच करून. बरोबर आहे. बरोबर ना. हो हो. पुढे इन सिरीज एलसीआर सर्किट द वोल्टेज अक्रॉस एल सी अँड आर इज 50 वोल्ट, 20 वोल्ट, 40 वोल्ट. आता बघा थोडंसं वेगळं आहे. आतापर्यंत तुम्हाला नेहमी एक्सेल देतात, एक्ससी देतात, आर देतात. आणि ते तुम्हाला काय दिले आहेत, तिन्हीच्या कंपोनंटच्या अक्रॉस व्होल्टेज दिले. मग तुम्ही जर एलसीआर सर्किटचा थिअरीमध्ये अभ्यास केला असेल 12वीच्या चॅप्टरमध्ये, तेव्हा एक असं एक रिलेशन होतं बघा, ई स्क्वेअर, बघा आठवतं का तुम्हाला, ई आर स्क्वेअर प्लस ई एल मायनस ई सी चा स्क्वेअर, असं एक रिलेशन होतं, आठवत आहे? त्याच्यावरनं तर झेड मिळतो. ऍक्च्युली आपल्या झेडचा फॉर्म्युला हा ह्या फॉर्म्युलावरच मिळालेला आहे. इथे आपल्याला काहीतरी वापर करावा लागणार आहे आत्ताच्या समोर, कारण त्यांनी आता सगळं ईएमएफच्या फॉर्म मध्ये दिले आहे बघा. द एसी व्होल्टेज अप्लाय अक्रॉस द कॉम्बिनेशन ऑफ एलसीआर, म्हणजे त्यांनी आता डायरेक्ट तेच विचारले, ई द एसी व्होल्टेज अप्लायज अक्रॉस द कॉम्बिनेशन ऑफ एलसीआर, म्हणजे किती व्होल्टेज अप्लाय केला आहे. व्होल्टेज अप्लाय केला म्हणजेच हा ई, हे विचारले. म्हणजेच काय आलं, ते इज इक्वल टू रूट ऑफ, कळतंय का? हेच फॉर्म्युला का घेतला, क्वेश्चन मार्क क्लिअर झाला. कारण त्यांनी व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये दिलाय तिन्ही पण बघा. कॉम्बिनेशन म्हणजे एकत्रच विचारले तुम्हाला. ठीक आहे. माझा काय काय होईल बघा. ई आर किती आहे? ई आर तुमचा पहिला रेजिस्टन्स आहे ना, सॉरी, पहिला इंडक्टर आहे. म्हणजे तुमचा ई आर हा 40 वोल्ट आहे, आर साठी 40 आहे, आणि एल साठी 50 आहे, आणि सी साठी 20 आहे. सो 40चा स्क्वेअर इथे 50 मायनस 20 होल स्क्वेअर, बरोबर. स्क्वेअर रूट ऑफ 40चा स्क्वेअर म्हणजे 1600, बरोबर. 50 - 20 म्हणजे 30चा स्क्वेअर म्हणजे 900. म्हणजे मायनस करायचं आहे, 30 आलं, 30चा स्क्वेअर 900, म्हणजे रूट ऑफ 2500 झालं, म्हणजे किती आलं, 50 वोल्ट आलं. समजलंय का? हो हो.
ठीक आहे. पुढे. बरं, मीटिंग आत्ताच एंड झाली तर जॉईन करू नका पुढे परत. An inductance coil has resistance of 100 ohm when AC signal of frequency 100 hertz is applied to the coil. काय समजलं याच्यामध्ये? इंडक्टन्स कॉईल आहे, त्याचा रेजिस्टन्स म्हणजे आर दिलाय, आणि त्याला आपण अप्लाय किती केला, फ्रिक्वेन्सी ई दिलेला आहे, आणि द व्होल्टेज लीड्स द करंट बाय 45 डिग्री म्हणजे हा फाय दिलाय. द इंडक्टन्स ऑफ द कॉईल इन हेनरी विचारलाय. कोणता फॉर्म्युला वापरायला लागेल सांगा जरा. बघा परत सांगतो मी. आर दिलाय, एफ दिलाय, फाय दिलाय, आणि एल विचारलाय. कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? आणि 45 जेव्हा देतात ना, शक्यतो हाच फॉर्म्युला वापरा. कोणता वाला? कोणता वाला? tan theta. फॉर्म्युला असा आहे ना तो, ऍक्च्युली एक्सेल मध्ये एक्सी घ्या किंवा एक्सी मध्ये एक्सेल घ्या, काही फरक नाही पडत हा. पण इथे तुम्हाला एक्सी तर दिलाच नाहीये, त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला आला एक्सेल अपॉन आर. आणि tan 45 म्हणजे ते 1 झाला. तुमचं ते आर इज इक्वल टू एक्सेल झालं. आर ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? आर ची व्हॅल्यू 100 ओम दिली आहे, म्हणजे मी ते 100 लिहितो. एक्सेल म्हणजे 2πfl. एफ ची व्हॅल्यू किती दिली आहे? दिलेली आहे. एफ ची व्हॅल्यू 100 हर्ट्ज दिली आहे. तर तुमचा एफ आणि 100 कॅन्सल झाला, म्हणजे एल किती राहिला? हा 2π खाली गेला, 1/2π राहिला एल. बरोबर आहे. जरी त्यांनी ते साईन 45 कॉस 45 विचारलं तरी त्याकडे लक्ष नका देऊ. ते आन्सर आलं यांचं. मी सोडवलेलं एकदा पुन्हा दाखवा. ठीक आहे. हा सर. पुढे. The instantaneous value of current and voltage in AC circuit is given by I is equal to 6 sin 100 pi t plus pi by 4 आणि V is equal to 5 sin 100 pi t minus pi by 4. तर नीट जर चेक केलं, याच्यामध्ये हा ओमेगा टी आहे, हा ओमेगा टी आहे, हा फाय 1 आहे, हा फाय 2 आहे. तर नीट बघा. बघा मी तुम्हाला काय एक थोडंसं हिंट देतो, थोडासा विचार करा त्या गोष्टीचा. जर मी एखादं इक्वेशन असं लिहिलं, नीट लक्ष द्या. ई इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी लिहिलं, आणि असं लिहिलं आय इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 लिहिलं, तर ह्याच्यामध्ये दोघांमध्ये फेज डिफरन्स कितीच आहे? π/2 आहे. व्हेरी गुड. ह्या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती झाला? पाय बाय 2 झाला. आता सगळं मी सेम लिहिलं, बघा थोडा फरक करतो मी. E0 साइन, लक्ष द्या, ओमेगा टी प्लस पाय बाय 2 ठेवलं,